नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि इथे मी सृष्टी आणि उत्कर्षसाठी भेंडीची भाजी बनवून घेत आहे। आणि भेंडीमध्ये मी थोड्या मोठ्याच मिरच्या टाकते, जेणेकरून नंतर मग त्या मिरच्या साईडला काढता येतात। त्यानंतर मग मी लगेच एक पोळी सृष्टीसाठी लाटून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या पोळ्या मी नंतर लाटून घेणार आहे। इथे भेंडीची भाजी झालेली आहे आणि थोडा वेळ भाजीला थंड करण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये कढई ठेवून दिली आणि त्याच्यानंतर मग भाजी थंड झाल्यानंतर सृष्टीचा टिफिनही भरून घेतला। त्यानंतर मग सृष्टीचे केसही मी विंचरून दिले। सृष्टीची तयारी झालेली आहे आणि इतक्यात रिक्षाही आली आणि सृष्टी शाळेत चालली गेली। त्याच्यानंतर मग मी निवांत माझा चहा घेतला। चहा घेतल्यानंतर मग उत्कर्षसाठीही पोळ्या बनवून घेतल्या आणि मग त्याच्यानंतर उत्कर्षला उठवायला घेतलं। उत्कर्ष इथे छान गाढ झोपेमध्ये झोपलेला आहे आणि त्याच्यानंतर मग त्याला आंघोळ वगैरे घातली आणि आता इथे त्याची तयारी करून देत आहे। आज माझ्याकडनं उलटं काम झालं। आधी मी उत्कर्षला तेल लावून दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याला पावडर लावली। तेलाचे हात मग मला धुवावे लागले आणि इथे उत्कर्षचा खोडकरपणा चालू आहे। उत्कर्षचा आळस काही अजून निघालेला नाही। त्यानंतर मग उत्कर्षचीही व्हॅन येऊन गेलेली आणि त्याला मी शाळेत पाठवलं आणि नंतर मग मी माझ्या पुढच्या कामाला लागले। आधी मी हॉलची आणि सगळ्या रूमची डस्टिंग करून घेतली आणि त्याच्यानंतर मग केर काढून घेतला आणि लगेचच मग फरशी पुसूनही घेतली। आणि आज मी साडी का बरं नेसलेली आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे। त्यानंतर मग कपडेही झालेले, मग ते कपडे मी वाळवत घातले। आमच्या जवळ साखर कारखाने असल्यामुळे रोजची अशी काळी धूळ उडून येते आणि मग ती पायाला चिकटून घरात जाते। त्यामुळे मग म्हटलं बाहेर आलेलीच होती कपडे टाकायला, तर मग मी युटिलिटी एरियाही छान पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आमच्या घराशेजारीच आज कानबाईचा कार्यक्रम होता, त्यामुळे
कानबाईंचं आपल्या दारासमोरून आगमन झालं की पटकन आपल्याला आरती करता यावी यासाठी मी सकाळपासूनच मग साडी नेसून घेतली आणि आरती केलीही मी, पण मला काही ते शूट घेता आलं नाही. इथे सर्जा राजांना छान सजवलेलं आहे आणि शहरामध्ये क्वचितच आपल्याला बैलगाडी दिसते आणि कधीतरी दिसली तर त्याचं वेगळंच कौतुक असतं. इथे कानबाईंच्या कार्यक्रमाची थोडीफार क्लिप मी याच्यात ॲड केलेली आहे. इथे छान घागरी घेऊन जात आहेत. कानबाईंचं इथे छान आगमन झालेलं आहे. कानबाईंची आरती चालू होती इतक्यात एका ताईंच्या अंगामध्ये कानबाई आलेल्या होत्या. त्यानंतर मग एका ताईंच्या डोक्यावर कणेर, दुसऱ्या ताईंच्या डोक्यावर रानबाई आणि तिसऱ्या ताईंच्या डोक्यावर कानबाई यांना छान वाजत गाजत घेऊन जात आहेत.